जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून उरणात 4 मार्च रोजी सोमवारी धडकणार माननीय उद्धव ठाकरेंची तोफ। उरण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाबरोबर उरण विधानसभा मतदारसंघातील जनमानसांच्या समस्या त्यांचे निराकरण करण्यासाठी सोमवार दिनांक 4 मार्च रोजी सायंकाळी ठीक 5:30च्या सुमारास द्रोणागिरी नोड नवीन शेवा येथील मैदानावर शिवसेनेचे नेते तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी उपस्थित जनसमुदायाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिवसेनेचे नेते तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शिवसेनेचे ठाकरे गट जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी दिली आहे। केंद्रात व राज्यात भाजपा मित्र पक्षाचे सरकार असताना मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण परिसरातील जनतेला अनेक नागरी सुविधांनी ग्रासले आहे। त्यात काही अंशी रस्त्याचा विकास होत आहे, मात्र आजही उरण शहरवासियांचा सेफ्टी झोनचा प्रश्न केंद्र सरकार दरबारी पडून राहिला आहे। सिडको JNPT बाधित प्रकल्पग्रस्तांचा रेंगाळत पडलेला 12.5% प्रलंबित प्रश्न, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या 100 खाटांचा रेंगाळत पडलेला प्रश्न, भविष्यात उरणकरांवर उद्भवणारे पाण्याचे संकट अशा विविध विषयांवर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार दिनांक 4 रोजी शिवसेनेच्या ठाकरे गट माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून उरणकरांशी संवाद साधणार असल्याची माहिती माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी उरण येथे शनिवार दिनांक 2 रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे। विमानतळ अटल सेतूच्या माध्यमातून शासन सिडकोच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा नैनासारखे इतर प्रकल्प लादून कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी पुढाकार घेत असेल तर अशा प्रकल्पांना शिवसेना ठाकरे गट आजही कडाडून विरोध राहणार असल्याचे मत माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी स्पष्ट केले। तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आघाडीच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक ही शिवसेना संघटक मावळ तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर संजोग भिकू वाघेरे पाटील हे लढवणार असून त्यांच्या पनवेल येथील कार्यालयाचा शुभारंभ सोमवार दिनांक 4 रोजी शिवसेनेचे नेते तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। त्यानंतर सायंकाळी ठीक 5:30च्या सुमारास द्रोणागिरी नोड येथील जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून उरणकरांशी संवाद साधला जाणार आहे। यावेळी शिवसेनेचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आमदार सचिन अहिर, शिवसेनेचे मावळ संघटक तथा पीची मनपाचे माजी महापौर संजोग भिकू वाघेरे पाटील, बबनदादा पाटील, सहआघाडीचे नेते म्हणून शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार जयंतभाई पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत, RC घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट प्रशांत पाटील सह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी दिली। यावेळी उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका संपर्क प्रमुख दीपक भोईर, काशीनाथ कांबळे, राजेंद्र कडूसह पदाधिकारी उपस्थित होते। महामुंबईसह अनंत नारंगेकर, उरण। समस्या तुम्ही आमदार असताना तुम्ही आमच्या हॉस्पिटलसाठी जागा घेतली होती आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अर्थमंत्री अजितदादा पवार त्यांनी 5 कोटीचं प्रोव्हिजन पण केले होते भ्रष्टाचारासाठी, पण पुढे भविष्यामध्ये ते काही झालं नाही। आज आपल्याला माहिती उरण तालुका नैसर्गिकदृष्ट्या खूप चांगला आहे, पण औद्योगिकदृष्ट्या पण आता उरण तालुक्याचं एक पाऊल सर्वात पुढे आहे। JNPT बंदर आहे, आजूबाजूला 2 विषय आहे, भारत पेट्रोलियम आहे, डिफेन्स नेव्ही आहे। त्या जनसंवाद मेळावा यासाठी तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहा आहे। तालुक्याच्या जनसंवाद मेळाव्यामध्ये आता होत असलेल्या लोकसभा, त्या लोकसभेचं बाकीचे आमदार शिवसेनेचे ते आता नाही लढत, त्याच्यामुळे नवीन उमेदवार